कर्मांपासून कुणीही पळू शकत नाही. नशिबाने त्याला दुसरी संधी दिली, पण पुढे जे घडलं ते आयुष्यभर लक्षात राहिलं. मित्रांनो, अनेक जण म्हणतात की नशीब सगळं ठरवतं, पण काही जण म्हणतात कर्मच सर्वात मोठं असतं. पण खरं काय आहे? आजची कथा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. एका गावात विक्रम नावाचा श्रीमंत व्यापारी राहत होता. पैशाची त्याच्याकडे कमतरता नव्हती, पण तो खूप गर्विष्ठ होता. गरिबांना तो कधीच मदत करायचा नाही. उलट त्यांच्या अडचणी पाहून त्याची थट्टा करायचा. एक दिवस एक वृद्ध भिकारी त्याच्या दुकानासमोर आला आणि म्हणाला, "बाळा, 2 घास अन्न दे." विक्रमने त्याला हकलवून लावलं. जाताना वृद्धाने फक्त एवढंच म्हणालं, "माणसाच्या हातात पैसा असतो, पण वेळ आणि कर्म देवाच्या हातात असतं." विक्रम हसला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काही महिन्यांनी अचानक त्याचा मोठा व्यवसाय तोट्यात गेला. कर्ज वाढलं, मित्र दूर गेले आणि ज्यांच्यावरती तो विश्वास ठेवत होता त्यांनीही साथ सोडली. काही दिवसातच त्याच्याकडे काहीच उरलं नाही. कामाच्या शोधात तो दुसऱ्या शहरात गेला. तिथे त्याला एका छोट्याशा हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. एक दिवस हॉटेलमध्ये एक वृद्ध गृहस्थ जेवायला आले. विक्रमने त्यांना आदराने जेवण वाढलं. जेवण झाल्यावरती त्या वृद्धाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, "ओळखलंस का मला?" विक्रम नीट पाहू लागला. तेच ते वृद्ध होते ज्यांना त्याने एकेकाळी दुकानातून हाकलून दिलं होतं. विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. तो त्याच्या पायावर पडला आणि म्हणाला, "मला माफ करा. माझ्या गर्वाने मला आंधळं केलं होतं." वृद्धाने त्याला उठवलं आणि म्हणाले, "मी तुला शिक्षा द्यायला नाही आलो. जीवनाने तुला कर्माची किंमत शिकवली आहे." त्यानंतर त्या वृद्धाने विक्रमला आपल्या सामाजिक संस्थेमध्ये काम दिलं. विक्रमने आयुष्यभर गरीब, अनाथ आणि वृद्धांची सेवा केली. काही वर्षांनी तो पुन्हा यशस्वी झाला. पण यावेळी त्याचा अभिमान पैशाचा नव्हता, तर चांगल्या कर्मांचा होता. गावात जेव्हा त्याचं नाव घेतलं जायचं तेव्हा लोक म्हणायचे, "नशिबाने त्याला पुन्हा संधी दिली." पण त्याच्या चांगल्या कर्मांनी त्याचं आयुष्य बदललं. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीची ही शिकवण आहे की नशीब दार उघडू शकतं, पण त्या दारापुढे जायचं काम आपल्या कर्मांचं असतं. म्हणून नेहमी चांगली कर्म करा. तीच एक दिवस तुमच्या नशिबालाही बदलू शकते. तर मंडळींनो, तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवनवीन गोष्टी मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत राहील. त्यासाठी तुम्ही स्वप्नाली स्टोरी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.